नमस्कार मित्रांनो, मी गणेश गाडेकर. हक्काचं माईक पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो विषय मीन्स तो एक कनेक्टेड विथ नेचर, निसर्ग संवर्धन. त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, म्हणजे स्थानिक झाड, गवत, त्याच्यानंतर येतात परदेशी झाड. अशा आपण वेगवेगळ्या झाडांच्या बाबतीमध्ये कुठले झाड कुठल्या प्रदेशामध्ये लावलं गेलं पाहिजे, ह्या विषयावर आपल्यासोबत बोलणार आहेत आजचे आपले गेस्ट, ते म्हणजे अमित गायकवाड सर. नमस्कार सर. नमस्कार सर. तर आपण आता प्रत्येक वेळेस आपण जेव्हा कोणाला भेटतो किंवा आपण बरेचसे व्याख्यान ऐकतो, तर त्यामध्ये आपण म्हणतो की पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, पर्यावरण जपलं गेलं पाहिजे पुढच्या पिढ्यांसाठी. तर मुळातच हे पर्यावरण ही संकल्पना नक्की काय? पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण तसं बघायला गेलं तर एक मोठा सब्जेक्ट आहे आणि त्याची व्याख्या पण खूप मोठी होऊ शकते. पण शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या अवतीभोवती असणारा जैविक आणि अजैविक घटक जेव्हा एकत्र येतात त्याला पर्यावरण म्हणतात. आता हे जैविक आणि अजैविक घटक म्हणजे काय? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर इंग्लिशमध्ये. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अजैविक घटक म्हणजे काय? की जे जिवंत नाही आहेत. मग त्याच्यामध्ये वारा आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे, त्यानंतर दगड आहे, माती आहे. तर हे सगळं अजैविक घटकामध्ये येतं. जैविक घटकामध्ये काय येतं? सगळे सजीव प्राणी. मग त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवापासून तर हत्तीपर्यंत, बिबट्यापर्यंत, वाघापर्यंत माणसं पण त्याच्यामध्ये येतात. तर हे जैविक आणि अजैविक घटक जे एकत्र नांदतात त्याला पर्यावरण असं म्हणतात. म्हणजे संवर्धन म्हणजे आपण फक्त झाडं लावणं म्हणजे संवर्धन आहे का? किंवा त्यांना पाणी टाकणं? पर्यावरणामधला जसं मी तुम्हाला सांगितलं की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत, तर त्याच्यामधला जो बायोटिक फॅक्टर आहे त्याच्यामधला एक फॅक्टर आहे झाडं. तर हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. पण तो एकमेव फॅक्टर नाहीये. झाडं एकमेव फॅक्टर नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त पण झाडांच्या श्रेणीमध्ये गवत आहे, वनस्पती आहेत, वेली आहेत, महावृक्ष आहेत, महावेली आहेत. तर असे फॅक्टर्स येतात. त्या व्यतिरिक्त दगडांचं संवर्धन देखील होणं गरजेचं आहे, मातीचं संवर्धन होणं गरजेचं आहे, पाण्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. एकंदर पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे हे सर्व जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहेत यांचं संवर्धन म्हणजे त्यांचं मूळ रूप जे आहे त्या मूळ रूपामध्ये त्यांना ठेवणं, याला आपण म्हणू शकतो की पर्यावरणाचं संवर्धन. मूळ रूपात ठेवणं म्हणजे? मूळ रूप जर आपल्याला बघायचं झालं तर त्याचं मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो. आपली ही जी पृथ्वी आहे तर ही हजारो 2000 लाख वर्षापूर्वी जुनी नाहीये. तर ही जी पृथ्वी आहे ही साधारणतः 4.5 अब्ज वर्ष जुनी आहे. म्हणजे शास्त्रज्ञांनी जे रिसर्च केले आहेत त्यामधून लक्षात आलं त्यांना की ही पृथ्वीची जी आयुर्मान आहे ते आत्ता या क्षणापासून किंवा या वर्षापासून तर 4.5 अब्ज वर्ष जुनं आहे. जेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली त्यावेळेस ती आत्ता जशी आहे तशी नव्हती. तिचं स्वरूप वेगळं होतं. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण देखील एवढं नव्हतं. दगडाचं स्वरूप वेगळं होतं. माती नव्हती. तर जसजसं वर्ष मागून वर्ष गेले तसतसं पृथ्वीमधला प्रत्येक घटक जो आहे, जो आपण आत्ता बघतोय, तो हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेला. मग त्यानंतर म्हणजे आजपासून साधारणतः 3.8 अब्ज वर्ष आधी या पृथ्वीवर जीवसृष्टीला सुरुवात झाली. एकदम सूक्ष्म जीव स्वरूपामध्ये जीवसृष्टीला सुरुवात झाली. त्यानंतर जसे अजून वर्ष गेले, त्यानंतर साधारणतः 50 कोटी वर्ष आजपासून 50 कोटी वर्ष आधी जर आपण पाहिलं, तर वनस्पतीचं जे जग आहे, ते इव्हॉल्व्ह व्हायला चालू झालं. म्हणजे आता आपण जे मोठमोठे वृक्ष बघतोय, तर आधी हे वृक्ष नव्हते. 50 कोटी वर्षापूर्वी असे हे वृक्ष नव्हते. ते सूक्ष्म स्वरूपात होते. मग जसजसं पाऊस पडत गेला, जसजसं तापमान वाढत गेलं पृथ्वीचं, तसतसं त्या झाडांमध्ये किंवा त्या वनस्पती वर्गामध्ये, त्या सूक्ष्मजीव वर्गामध्ये काही बदल होत गेले. मग पुढे काय झालं, की अजून जसे वर्ष गेले, त्यानंतर आजपासून साधारणतः 3 लाख वर्षांपूर्वी होमोसेपियन म्हणजे मानवाचं एक खूप चांगली एक प्रजाती ती इव्होल्युशनला स्टार्ट झाली. म्हणजे हे इव्होल्युशन जर पाहिलं, हे 2-3 वर्षाचं नाही किंवा 100, 200, 1000 वर्षाचं नाहीये. याला अब्जावधी वर्ष गेलेत. आणि आपण आता जे बघतोय ते एकदम एक चांगलं इव्हॉल्व्ह झालेलं वातावरण जे आहे किंवा एक इव्हॉल्व्ह झालेली बायोडायव्हर्सिटी जी आहे ती बघतोय. आता सर, आपण एक गोष्ट बघतो नाही का, की आपण प्रचंड झाडं लावतो. म्हणजे आपण गावाकडे असो किंवा आपण जेव्हा कुठे ट्रेकिंगला जातो तेव्हा आपण जे रोपटं मिळेल ते लावतो. झाडांच्या बाबतीत असं काही आहे का, की हे झाड ह्याच ठिकाणी लावले गेलं पाहिजे, डोंगरावर वेगळी झाड लावली पाहिजे, सपाटीवर वेगळी झाड लावली पाहिजे, असं असं काही नियम आहेत का, की आपण सर्रासपणे कुठेही कुठलंही हिरवं झाड आपण लावू शकतो? या दृष्टीने जर बघायला गेलं म्हणजे याच्यामध्ये आपण इकोसिस्टीम काय आहे
ते आधी लक्षात घेणं गरजेचं आहे. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे. एखाद्या भागामध्ये जसं आपण अहिल्यानगरचं उदाहरण घेऊ. अहिल्यानगर शहराच्या आजूबाजूला जी पण काही परिसंस्था आहे, इकोसिस्टीम आहे, तर याच्यामध्ये हिस्ट्री जर पाहिली आपण तर अहिल्यानगर शहराच्या आजूबाजूला पाऊस तसा खूप कमी पडायचा आधी. मग पाऊस कमी पडल्यामुळे काय झालं की या ठिकाणी वाढणारी झाडं जी आहेत ती पानझडी स्वरूपातली किंवा काटेरी वृक्ष जी आहेत ती वाढत गेली, कारण त्यांना पाणीच नव्हतं पुरेसं. आणि त्याच्यामध्ये नवीन एक भाग तयार झाला, ग्रासलँड. मग ग्रासलँड जे आहे त्याला पाणी कमी लागतं. आपल्या भागातले जे ग्रास आहेत त्याला पाणी कमी लागतं आणि कमी पाण्यामध्ये ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत. आणि अशा ग्रासलँडवर जर तुम्ही सरसकट झाडं लावून सुटले तर ते ग्रासलँडचं मूळ अस्तित्व जे आहे ते राहणार नाही. मग ग्रासलँड जशी इकोसिस्टीम आहे तशी आपल्याकडे वेटलँड इकोसिस्टीम आहे. वेटलँड इकोसिस्टीम म्हणजे काय की आपल्याकडे जे छोटे छोटे तळी आहेत किंवा उथळ पाणी ज्या ठिकाणी असतं, जिथे साठलेलं पाणी, मग ते काही महिन्यांसाठी असेल किंवा काही 12ही महिने ठिकाणं पाणथळी असतात, तर त्याला पाणथळ जागा म्हणतात. त्याचं पण इकोसिस्टीम मध्ये खूप महत्वाचा रोल आहे. त्यानंतर आपल्याकडे ड्राय डेसिडस फॉरेस्ट आहे. ड्राय डेसिडस फॉरेस्ट म्हणजे काय की जिथं कोरडपणा असतो, जमिनीमध्ये मॉइश्चर कमी असतं आणि त्यांची पानझड होते झाडांची. म्हणजे आपण समजा पळसाचं झाड घेतलं तर पळसाचं झाड आपल्याकडचे ड्राय डेसिडस फॉरेस्ट मधलं आहे आणि त्याची उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्याची पानगळ होते, म्हणजे पानं त्याची झडून जातात खाली आणि त्याला फुलं येतात. तर या प्रकारचं फॉरेस्ट जे आहे याच्यामध्ये खुरटी झाडं आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात, काटेरी झाडं बघायला मिळतात आणि झुडुपं किंवा गवत याचं प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये जास्त ते आपोआप उगवतात. म्हणजे आपोआप नाही म्हणू शकत आपण त्याला. त्याच्यामध्ये पक्ष्यांचा रोल आहे, त्याच्यामध्ये वाऱ्याचा रोल आहे. जसं आपण म्हणतो की बीज प्रसार, आपण लहानपणी शिकलोय बीज प्रसार. तर बीज प्रसार नेमका काय होतो, कसा होतो, तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दाखवेल मी. तर ओरोझायलम इंडिकम, तर हे एक टेटू नावाची एक झाडाची शेंग आहे. तर ही शेंग साधारणतः तलवारीसारखी दिसते आणि याच्या आतमध्ये जर संरचना पाहिली तर मध्ये एक पार्टिशन असतं आणि त्या पार्टिशनच्या वरती आणि खाली अगदी पातळ बिया असतात. हे त्याचं एक बी आहे. अगदी आपला कागद जो असतो ना त्याच्यापेक्षा पातळ हे बी आहे. आणि हे बी जेव्हा झाडावर हे शेंग असते त्यावेळेस ऊन जसं पडतं त्यावेळेस ही परिपक्व झालेली शेंग तडकते आणि वाऱ्याबरोबर लांब लांब अगदी 4, 5, 10, 15, 20 किलोमीटर पर्यंत या पातळ बिया ज्या आहेत ते लांब लांब पसरतात आणि जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस त्याचं रोपण होतं. म्हणजे वाऱ्याच्या हवेच्या माध्यमातून या बियांचं प्रसारण होतं. काही झाडं आपल्याकडे अशी आहेत जसं पिंपळ आहे किंवा कडुलिंब आहे किंवा भुत्या म्हणून एक झाड आहे, भूतकेस ज्याला म्हणतात. तर त्याचं बीज प्रसार जो आहे तो पक्ष्यांच्या माध्यमातून होतो. पक्षी जेव्हा ते फळं खातात साहजिकच त्याच्या फळांबरोबर त्यांचं बी पण त्यांच्या पोटामध्ये जातं आणि पक्ष्यांच्या पोटामध्ये बायोकेमिकल प्रोसेस त्यांच्यावर होते, त्या बियांवर होते. म्हणजे पक्ष्याचं तापमान जर पाहिलं तर आपल्या तापमानापेक्षा त्याचं पोटातलं तापमान जास्त असतं. 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत त्यांचं पोटातलं तापमान असतं. मग काही घंट्यांसाठी जे बी त्यांच्या पोटामध्ये राहतं त्यावेळेस त्यांचे बियांचे जे वरचं आवरण जे आहे ते कमकुवत होतं आणि बियांचं अंकुरित व्हायला चालू होतं. आणि असं बी जेव्हा जमिनीवर पडतं ते पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये ऑलरेडी खत असतं आणि खताबरोबर हे बी मिळतं. म्हणजे ऑलरेडी त्या बीला जे नेसेसरी गोष्टी आहेत ते सगळं पक्षी प्रोव्हाइड करतं आणि वरतून जेव्हा खाली पडतं ते जमिनीच्या थोडं आत जातं आणि त्यावेळेस मग त्याला अंकुरणाला सुरुवात होते. खूपच भारी सर. एक क्युरियोसिटी सर एका प्रश्नाबद्दलची की आपण बरेचसे डोंगरांवर जातो किंवा आपण जुने गड किल्ले पाहतो, तिथे कुठल्याही पाण्याचा सोर्स नसतो, म्हणजे गड किल्ल्याचं ते बांधकाम असतं तिथे काही झाड उगवतात, पिंपळ बहुतांश उगवतो, तर त्याला पाण्याचा सोर्स नसतो, तिथे माती नसते, तरी सुद्धा ते कसं उगवतं? आता मी जसं पक्ष्यांचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, तर पक्ष्यांचा रोल याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे, कारण ते झाडाला तर हलता येत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागी. तर पक्षी काय करतात, त्याच्या बिया फळं खातात आणि त्यांची विष्ठा त्या ठिकाणी जेव्हा पडते त्यावेळेस त्या प्रकारची झाडं ज्या आहेत, जसं आपण पिंपळ म्हणतो. आता पिंपळामध्ये पण काही उपप्रकार आहेत, जसं खडकामध्ये येणारं पिंपळ म्हणजे खडक पायर किंवा खडक पिंपळ. तर हा प्रकारचा पिंपळ जो आहे तो खडक फोडण्याची त्याच्या मुळामध्ये क्षमता आहे. म्हणजे आपल्याकडचा पिंपळ वेगळा आणि तो जंगलातला किंवा डोंगरामधला पिंपळ वेगळा, तो त्याचा जंगली भाऊ. तर हा पिंपळ जो आहे त्याचं मुळं खडक फोडण्याची क्षमता त्या मुळामध्ये असते आणि
इव्होल्युशनचा एक पार्ट म्हणू शकतो आपण याला. जसं मी तुम्हाला इव्होल्युशन सांगितलं की याला अब्जावधी वर्ष गेलेले आहेत, लाख करोडो वर्ष गेलेले आहेत. तर या करोडो वर्षांमध्ये त्या वनस्पतीमध्ये, त्या झाडामध्ये ती टेंडन्सी आहे की कमी पाण्यामध्ये आणि एवढ्या प्रखर उष्णतेमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता आहे त्या वनस्पतीमध्ये इव्हॉल्व्ह झालेली आहे. ही 1 अन् 2 वर्षाची त्या झाडाची मेहनत नाहीये. ही करोडो वर्षांचा तप त्या झाडाचा आहे. त्याच्यामुळेच ते झाड आपण त्या डोंगरामध्ये व्यवस्थित बघू शकतोय. हो, पण त्याला पाण्याचा सोर्स नसतो तरी ते कसं जगतं? ह्या झाडामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर काही संरचना बदल झालेले असतात. म्हणजे हवेमधलं जे बाष्प आहे ते पानांद्वारे ते शोषून घेतात. त्या व्यतिरिक्त जमिनीमध्ये खोल कुठेतरी मॉइश्चर आहे, त्या मॉइश्चरवर ते तग धरतात आणि त्यांच्या आतमधलं जे मॉइश्चर आहे त्यांच्या पानावर एक अशी काही लेयर असते किंवा खोडावर अशी लेयर असते की त्याच्या माध्यमातून जे आतलं बाष्प जे आहे त्या पाण्यामधलं जो वॉटर कंटेंट आहे तो बाहेर सहजासहजी निघत नाही. ओके. आणि खाली गारवा असेल, यामध्ये मुंग्यांचा काही रोल आहे का? निसर्गामध्ये प्रत्येक जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचा परस्पर रोल आहे. मुंग्यांचा रोल जर आपण पाहिला तर मुंग्या गवताच्या बिया ज्या आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. त्यांच्या बिळामध्ये किंवा आजूबाजूला पसरवण्याचं काम करतात आणि त्याच्या माध्यमातून गवत चांगल्या प्रकारे उगवतं. आणि ज्या ठिकाणी गवत उगवतं, समजा एखादं झाड आहे, समजा या ठिकाणी झाड आहे आणि झाडाच्या आजूबाजूला गवत असेल, एक नॅचरल मल्चिंग त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे सूर्याचं उष्णता शांत जमिनीवर पडल्यानंतर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जमिनीचे तापमान 55-60 डिग्री पर्यंत जातं, पृष्ठभागाचं तापमान. तेच तापमान जर तुम्ही थर्मोमीटरच्या साहाय्याने ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणचं जर मोजलं तर ते 15 अंश सेल्सिअसने कमी पडतं. म्हणजे इतका फरक, म्हणजे साधारणतः 35 ते 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या ठिकाणचं तापमान भरतं. म्हणजे साधारणतः 15 डिग्रीचा तापमानाचा फरक ज्या ठिकाणी गवत आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जिथे गवत असेल त्या खालची जमीन ही पूर्णपणे थंड असते. थंड असते. मग हे गवत कुठलंही चालेल? हो, जे स्थानिक गवत आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीवर येतं आणि ते माती पकडून ठेवतं. ओके. स्थानिक गवत म्हणजे काय? स्थानिक गवत म्हणजे जसं मी तुम्हाला इव्होल्युशन सांगितलं, मी पुन्हा पुन्हा इव्होल्युशनकडे काय येतोय, कारण इव्होल्युशन जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे निसर्ग समजून घेण्यासाठी. तर जेव्हा उत्क्रांती होत गेली तसं काही गवताच्या प्रजाती या ठिकाणी उत्पन्न झाल्या, त्या इव्हॉल्व्ह झाल्या. त्यातल्या काही प्रजाती नष्ट झाल्या. जसं कडक ऊन पडलं, जोरात पाऊस पडला, कडाक्याची थंडी पडली. काही गवतांना ते तापमान किंवा ते पाऊस सहन नाही झाला. त्यामुळे त्या प्रजाती नष्ट झाल्या. आणि आता जे आपण बघतोय की त्या एकदम कणखर उगवणाऱ्या किंवा ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स जास्त आहे, इम्युनिटी जास्त आहे, तर अशा प्रकारचं गवत किंवा झाडं आपण आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या बघतोय. आणि मग आपण जसं लॉन्स लावतो नाही का, आपण लॉन्स मध्ये जे गवत असतं ते तर आपलं म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या जागेचं तर नसणारच आहे ते, नाही, त्या वातावरणातलं. हा गवत जे आहे म्हणजे लॉनच्या स्वरूपात जे आपण सध्या लावतोय, जे नर्सरीमध्ये उपलब्ध असतं, तर ते एक तर अमेरिकन किंवा तैवान ह्या व्हरायटीचं असतं आणि ते स्थानिक गवत नाहीये. आता तुम्ही जर बारकाईने पाहिलं, ज्या ठिकाणी नैसर्गिक गवत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाणी द्या आणि ज्या ठिकाणी लॉन आहे त्या ठिकाणी पाणी द्या इक्वल प्रमाणामध्ये. तुम्हाला लॉन मेंटेन ठेवण्यासाठी जास्त पाणी द्यावं लागेल आणि गवत मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला कमी, जे स्थानिक गवत आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला कमी पाणी द्यावं लागेल. हे का? कारण ते अमेरिकन गवत किंवा तैवानचं गवत जे आहे, आफ्रिकन जे पण काही गवत आहे, तर ते गवत आपलं मूळ नाहीये, या ठिकाणचं नाहीये आणि त्यामुळे त्याला मेंटेन ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. इथल्या उन्हाचं, इथल्या पावसाचं, इथल्या थंडीचं प्रखरता त्याला सहन होत नाही. आणि त्या उलट आपलं जे स्थानिक गवत आहे, ते स्थानिक गवताला बिया पण येतात, त्या बिया पक्षी खातात. पक्ष्यांचं अन्न आहे त्या गवताच्या बिया. म्हणजे त्यानंतर मुंग्या, किडे जे आहेत तर त्या गवताच्या खाली त्यांचं घर असतं. अनेक प्रकारचे जीवजंतू त्या गवताच्या खाली निवारा करत असतात. काही पक्षी त्यांची अंडी गवतामध्ये घालत असतात. तर इतकं महत्व या गवताचं आहे. परंतु जेव्हा आपण वृक्षारोपण करतो त्यावेळेस आपण गवत लावत नाही किंवा गवतामध्ये पण प्रकार असतात हे आपल्याला माहित नाही. गवतामध्ये आपल्या आजूबाजूला, अहिल्यानगरच्या आजूबाजूला किमान 100 पेक्षा जास्त प्रजातीचं गवत आहे आणि त्यातलं काही गवत जे आहे ते संकटग्रस्त झालेलं आहे, म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते वनवामुळे झालं असेल कसं? म्हणजे जेव्हा वन वे पेटवले जातात तेव्हा बरंचसं गवताच्या जाती पण त्यामध्ये जात असतील. अगदी त्याच्यामध्ये वनवा एक प्रमुख कारण आहे. त्या व्यतिरिक्त अत्याधिक चराई जी आपल्याकडे होते, म्हणजे आता आपण जर थोडं आउटसाइडला गेलो तर गुराखी लोक किंवा जे परंपरागत गुराखी ते नाही म्हणत मी, जे काही नवीन गुराखी आहेत
ज्यांना एक रोजगार म्हणून ते या क्षेत्राकडे वळालेत, तर ते त्यांचे जनावरं घेऊन सर्रास कुठे पण जनावरं चारतात. मग त्याच्यामध्ये छोटे खुरटे झाडं जे आहेत त्यांचं पण ते त्याच्यामध्ये नुकसान होतं आणि गवताचं पण नुकसान होतं. आता हे नुकसान कशा प्रकारे होतं, ते जनावरं जे आहेत ते एखाद्या गोष्टीवर सेंट्रिक होऊन त्या ठिकाणी चारतात. म्हणजे त्या जनावरांना दुसरीकडे जायचं असतं, पण त्या जनावरांना त्याच ठिकाणी थांबवून ते चारतात आणि तेवढ्या भागामधलं जेवढं पण समृद्ध वनस्पती जे आहेत किंवा समृद्ध गवत जे आहेत ते त्या ठिकाणी त्याच्या बिया असतील किंवा त्याच्या फुलं असतील, पानं असतील, ते खाऊन त्याला डॉर्फ करून टाकतात. त्यामुळे त्याचा बीजोत्पन्नाचा जो कालावधी असतो तो त्याच्यामध्ये त्याला बिया लागत नाहीत. आता खेडेगावामध्ये आपण पाहूयात किंवा आपण शहरी भागामध्ये सुद्धा जाऊयात की ज्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम नसतं किंवा शेती केलेली नसते तर बाभळ खूप उगते. तर ही बाभळी स्थानिक आहे. बाभळीमध्ये खूप प्रकार आहेत. आपल्याकडे बाराबाभळी म्हणून एक गाव आहे. तर त्याचं नावच बाराबाभळी. हो. तर आपल्याकडे हा भाग जो आहे हा बाभळींचा भाग म्हणून ओळखला जातो. अहिल्यानगरचा म्हणजे अहिल्यानगरमध्ये नॉर्थ पार्ट जर सोडला आपण, तिथं पाऊस जास्त पडतो अकोले संगमनेर साईडला, तो भाग जर सोडला तर बाकी खालचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळं काटेरी झाडं जास्त इव्हॉल्व्ह झालेत. मग बोराच्या वेगवेगळ्या जाती, बाभळीच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला बघायला मिळतात. आता बाभूळ म्हटलं की लोक तोडण्याच्या मागे पडतात. तर बाभळीमध्ये विदेशी बाभूळ पण आहे आपल्याकडे, जी प्रामुख्याने लाकडं तोडण्यासाठी किंवा लाकडांचा वापर व्हावा जळण्यासाठी, त्यामुळे आपल्याकडे जाणीवपूर्वक लावली गेली. तर याच्यामध्ये वेडी बाभूळ, प्रोसोपिस ज्युलिफ्लोरा त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, तर ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते आणि ती सध्या आक्रमक झालेली आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये, म्हणजे अगदी राजस्थान सारख्या ठिकाणी पण ती मोठ्या प्रमाणात फोफोले आहे. म्हणजे तिला पाणी कमी लागतं, तिचे मुळं खोल जातात आणि तिला जर आपण वरतून कापली, म्हणजे बुंद्यापासून जर कापली, तर पुन्हा तिला फुटवे फुटतात. म्हणजे एक झाड तुम्ही तोडताय, एक मोठी फांदी तोडताय, तर त्याच्याऐवजी त्याला अजून 10-15 फांद्या फुटतात. आणि तिचे फळं जे आहेत, तिला जे शेंगा लागतात, ते शेंगा जनावरं खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे त्या बिया आहेत ते सहज रुजतात. तर त्यामुळं ही बाभळीची प्रजाती जी आहे ती आक्रमक झालेली आहेत. तर ही वेडी बाभूळ जर सोडली तर त्याच्यामध्ये मुरमाटी बाभूळ म्हणून एक प्रकार असतो आपल्याकडे. या सीझनमध्ये समजा पावसाळा संपत आला की त्याच्यावर एक फंगस लागतो बाभळीवर आणि त्या म्हणजे मशरूम सारखा तो फंगस असतो, वेडावाकडा दिसण्यासाठी दिसतो तो. तर त्या फंगसची आपल्याकडे भाजी करतात, परंतु ती बाभळच म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आपल्या भागामध्ये. म्हणजे शोधून पण सापडत नाही, इतकं तिचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि तिच्या तो फंगस जो आहे ज्याला मुरमाट म्हणतात, तर वचेलेनिया इबुर्निया त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. तर त्या फंगसमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. तर त्या व्यतिरिक्त एक शिंगरी बाभूळ म्हणून आपल्याकडे एक प्रकार असतो, तो पण खूपच दुर्मिळ झालाय. माझ्या हातामध्ये तुम्ही हे जे भले मोठे काटे बघताय, तर हे शिंगरी बाभूळचे आहेत. तर याला शिंगरी बाभूळ का म्हणतात, तर बैलाचे जे शिंग असतात तर काहीसे त्यासारखे त्याचे आपल्याला काटा दिसतोय. तर ही शिंगरी बाभूळ आहे, ही पण आपल्या अहिल्यानगरच्या भागामध्ये याचं मूळ स्थान आहे आणि ही दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. हिचे झाडं पारनेर भागामध्ये मी जे पाहिले होते 4-5 वर्षांपूर्वी, साधारणतः 6 झाडं पाहिले होते, त्यातले आता 2च झाडं शिल्लक आहेत. ती झाडं काटेरी समजून लोकांनी तोडून टाकले. अगदी वन विभागाच्या जागेमधून पण हे झाडं नष्ट होतात आहे, लोक तोडतात आहे. तर या बाभळीचं जर महत्व बघायला गेलो आपण, तर या बाभळीचा काटा जो आहे तो आतून पोकळ असतो, आतून हा पोकळ आहे आणि या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तर एक छोटंसं छिद्र दिसतंय. ज्यावेळेस हा काटा झाडावरच्या फांदीवर असतो या प्रकारे, त्यावेळेस काही कीटक याच्यामध्ये होल करतात, आतून त्यांना पोकळी असते आणि उष्णतेपासून रक्षण व्हावं म्हणून किंवा त्यांचं घर त्या ठिकाणी व्हावं म्हणून ते आतमध्ये जाऊन राहतात आणि त्यांचं संवर्धन, त्या किड्यांचं संवर्धन या काट्यामध्ये होतं. म्हणजे हा काटा नसून काही किड्यांचं 2 रूम असलेलं घर आहे. ओके. आणि आदिवासी लोक पूर्वापार लहान असताना या काट्याचा वापर शिट्टी म्हणून करायचे. तर हा याच्यामध्ये पोकळी असते आणि हा मध्ये ठेवून वाजवला तर शिट्टीचा आवाज होतो. तर
बाकी नॉर्मल व्यक्तींना हा काटा वाटत काटा. असेल किंवा हा एक भीतीदायक वाटत असेल काहीतरी, पण हे एक काही किड्यांचं घर आहे. त्या व्यतिरिक्त लहान मुलांना एक मनोरंजन करण्यासाठी साधन आहे. त्या व्यतिरिक्त या झाडावर किंवा कोणतं पण बाभळीचं झाड आपण जर पाहिलं जे देशी आहे, स्थानिक आहे, त्याच्यावर तुम्हाला पक्ष्यांचे घरटे दिसतील. अगदी ते 5 फुटाचं जरी झाड असेल ना, तरी त्याच्यावर तुम्हाला पक्ष्यांचे घरटे दिसतील, मधमाशीचा मोहोळ दिसेल किंवा काडी किडा, तर त्या काडी किड्याचं कोस तुम्हाला दिसेल. तर असं जैवविविधता वाढवण्याचं काम ही बाभूळ आपल्या भागात करते. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे आराटी बाभूळ म्हणून एक प्रकार असतो. तिच्या अगदी पानावर पण काटे असतात, त्याच्या शेंगावर पण काटे असतात आणि छोटंसं झुडूप असतं ते. पाणी कमी लागतं त्याला. हा, पाणी, या बाभळीचे जेवढे पण प्रकार आहेत त्याला पाणी कमी लागतं. तर हा आरटी बाभूळचा प्रकार, त्याला गुलाबी सुंदर फुलं येतात किंवा दुरंगी बाभूळ जी आहे त्याला 2 रंगामध्ये फुलं येतात. तर असं प्रत्येक बाभळीचं काही ना काही वैविध्य आहे आणि जैवविविधता जपण्यासाठी या बाभळींचा रोल खूप मोठा आहे. आता तुम्ही जर 2 झाडं शेजारी शेजारी लावले, समजा एखादं देशी बाभूळ, ज्याला रामकाठी बाभूळ म्हणूया आपण, रामकाठी बाभळीचं झाड लावलं आणि त्याच्या शेजारी समजा तुम्ही वडाचं झाड लावलं, तर दोन्हीचं जर कंपॅरिझन केलं तर वडाला सुरुवातीला तुम्हाला पाणी लागेल. त्या तुलनेत रामकाठी बाभूळ जी आहे ती पावसाच्या पाण्यावर पण व्यवस्थित येईल. कारण रामकाठी बाभूळ जी आहे ती ग्रासलँडमध्ये तिचं डॉमिनन्स आहे. पूर्वापार ती इव्हॉल्व्ह होत गेलेली आहे त्या ग्रासलँडमध्ये. त्यामुळं स्थानिक झाडं लावणं खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही आता एक उल्लेख केला होता फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायला आवडेल की फॉरेस्ट डिपार्टमेंट नेमकं काम काय करतं आणि त्यांच्या मुळात काम करण्याची त्यांची काय प्रोसेस असते, किंवा मुळात फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम काय आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जे कागदोपत्री उद्देश जर पाहिलं आपण, ते खूप मोठं आहे. म्हणजे कागदोपत्री. येस, कागदोपत्री. कारण मी गेल्या 15 वर्षापासून आपल्या अहिल्यानगरचं फॉरेस्ट डिपार्टमेंट बघतोय आणि इनडायरेक्टली आजूबाजूला संभाजीनगर असेल किंवा सातारा असेल, आजूबाजूचे जेवढे पण आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्यांचं काम करण्याची पद्धत बघतोय. तर याच्यामध्ये जैवविविधता जो पार्ट आहे हा पूर्णपणे दुर्लक्षित आहे, बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं. त्या व्यतिरिक्त जी झाडांचं डायव्हर्सिटी आहे, समजा आपल्या अहिल्यानगरचा जो भाग आहे, तर याच्यामध्ये झाडांच्या प्रजाती कमीत कमी 100च्या आसपास झाडांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी किती झाडांच्या प्रजाती ते तयार करतात? कमीत साधारणतः 10-15 व्हरायटीपेक्षा जास्त नसतात त्या. आणि झाडं किंवा वनस्पती, म्हणजे झाडांच्या प्रजाती 10-15 तयार करतात आहे, वनस्पती ते तयार करत नाहीत. म्हणजे छोट्या छोट्या वनस्पती आपल्याकडे अश्वगंधा आहे, शतावरी आहे, सफेद मुसळी, काळी मुसळी, अशा अनेक व्हरायटी आहेत. कमीत कमी 350+ छोट्या वनस्पतींच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. त्या कोणत्याच व्हरायटी ते तयार करत नाहीत. गवताच्या प्रजाती ते लावत नाहीत. ज्या पण गवताच्या प्रजाती लावतात, जे संरक्षित त्यांचं क्षेत्र आहे, समजा रेकुरी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी ते ठराविक व्हरायटी लावतात. मग हे जर बारकाईने पाहिलं आपण, जो गवत, जो सगळ्यात मेन सोर्स आहे बायोडायव्हर्सिटीचा, जी अन्न साखळी आहे, ती सगळ्यात आधी गवतापासून स्टार्ट होते. त्यानंतर वनस्पती, त्यानंतर मध्यम आकाराची झाडं, त्यानंतर मोठे वृक्ष. तर एवढी सगळी जर डायव्हर्सिटी आपण जर पाहिली, तर कमीत कमी 700-800 व्हरायटी आपल्याकडे आहेत. तर 700-800 व्हरायटीपैकी किती झाडं लावतात ते, किती व्हरायटी लावतात? फक्त 15 आणि 20. 15 ते 20 पर्यंतच फक्त ते झाड लावतात. आणि मी याच्यावर का फोकस करतोय, डायव्हर्सिफाईड होणं गरजेचं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनी. का बरं? कारण प्रत्येक झाड जर पाहिलं ना आपण, समजा पिंपळ आहे, पिंपळाच्या झाडाचं निसर्गामध्ये वेगळं महत्व आहे. जे पिंपळाचं झाड निसर्गामध्ये योगदान देऊ शकतं ते वडाचं झाड नाही देऊ शकत. जे वडाचं झाड योगदान देऊ शकतं ते पळसाचं झाड नाही देऊ शकत. त्यामुळे प्रत्येक झाडांची प्रजाती ही निसर्गामध्ये खूप महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक स्थानिक प्रजातीचं झाड वन विभागाने तयार करायलाच पाहिजे. आणि जर ते तयार नाही केलं तर डायव्हर्सिटी वाढणार नाही. त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी जो आहे तो समजून घेणं खूप महत्वाचा विषय आहे. आता तुम्ही जसं डायव्हर्सिटी बोललात, जंगलामध्ये कुठल्याही एका झाडाचं प्रमाण जास्त नसतं, सगळे समतोल मध्ये असतात है ना. म्हणजे प्रत्येक झाड हे वेगवेगळ्या पद्धतीचे झाड असतात आणि त्यांची एक रचना बनवलेली असते त्यांनी तशी. सेम त्याच पद्धतीची रचना फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं अपेक्षित आहे. अगदी बरोबर. ऍक्च्युली वन विभागाने त्यांचे अधिकारी किंवा कर्मचारी जे आहेत, जे ऑन फील्ड काम करतात, त्यांना प्रॉपर नॉलेज देणं गरजेचं आहे. त्यांना नॉलेज दिलं पण जातं काही अंशी, परंतु ते प्रॅक्टिकली फॉलो केले जात नाही. म्हणजे आपल्या नैसर्गिक जे जंगल आहेत आपल्याकडे, समजा आता वृद्धेश्वरचा काही पार्ट आहे आपल्याकडे, तर तो नैसर्गिक जंगल आहे.
तर नैसर्गिक जंगलामध्ये कोणते कोणते झाडं आहेत हे आधी जाऊन बघणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांच्या बिया कोणत्या सीझनमध्ये उगवतात, ते बिया कशा कलेक्ट करायच्या, कोणत्या मातृवृक्षापासून त्या बिया घ्यायच्या, त्या बियावर काय प्रक्रिया करायची, त्यानंतर त्या कोणत्या पॉटिंग मिक्समध्ये लावायच्या, त्याला किती उन्हामध्ये ठेवायचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर ह्या गोष्टींचा विचार करून त्यांनी जर त्या प्रकारची रोपं बनवली तर समजा त्या ठिकाणी कळंब आहे, तर कळंबाची रोपं बनवल्यानंतर मधमाशांना त्यांचा फायदा होणार आहे. म्हणजे तुम्ही मधमाशी वाचवा म्हणून म्हणताय, पण फक्त मधमाशांची पेटी ठेवून मधमाशी वाचणार आहेत का? नाही. तर त्याला नेक्टर आणि पोलन देणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या तुम्हाला लावणं गरजेचं आहे. मग जोपर्यंत तुम्ही झाडांवर किंवा वनस्पतीवर गवतावरच काम करणार नाही, तुमचं बेसच जर पक्का नाहीये, तुम्ही किती पण बिबट्या वाचवा, किती पण हरणं वाचवा, त्याचा फायदा होणार नाहीये. कारण तुम्ही अधिवासच तयार करत नाही प्राण्यांसाठी. अधिवास तयार करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे बिबट्याचं प्रमाण का वाढलंय इतकं? किंवा आपल्याकडे हरणांचा किंवा रानडुकरांचा त्रास का वाढलाय? कारण आपल्याकडे अधिवास निर्माण करण्यावर वन विभाग काम करत नाहीये. किंवा जे पण वृक्षारोपण करतात, सामाजिक संस्था असतील, व्यक्तिगत रूपामध्ये असतील, तर त्यांच्याकडून अधिवास तयार करण्यावर भर नाहीये. तर तो अधिवास तयार करणं खूप महत्वाचं आहे. अधिवास म्हणजे नेमकं तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे अधिवास म्हणजे नक्की काय तयार केलं पाहिजे? अधिवास म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर माणसांचा अधिवास जर आपण पाहिला तर माणसांना काय गरजेचं आहे? माणसांना घर पाहिजे, अन्न वस्त्र निवारा तर आहेच आहे, त्याबरोबर घर पाहिजे. घरामध्ये पण काय पाहिजे? त्याच्यामध्ये फ्रीज पाहिजे, टीव्ही पाहिजे, बेडरूम पाहिजे, किचन पाहिजे. तर हे माणसांना जिवंत राहण्यासाठी या आवश्यक गरजा बनलेल्या आहेत सध्या. तसंच जर प्राण्यांचं आपण पाहिलं तर प्राण्यांचे जर महत्वाच्या गरजा ज्या आहेत किंवा अत्यावश्यक गरजा आहेत, मूलभूत गरजा, त्या खूप कमी आहेत. त्यांना अन्न पाहिजे. अन्न म्हणजे काय? एक तर चारा आहे. समजा हरण आहे, हरणाला चारा पाहिजे, गवत पाहिजे. गवतामध्ये पण कोणत्या प्रजातीचं गवत पाहिजे त्यांना ते बघणं गरजेचं आहे. आता हरणखुरी म्हणून एक वनस्पती आहे जी आपल्याकडे माळरानावर खूप दुर्लभ झालेली आहे, म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर ती हरण जे आहेत ते त्यांचं बोन्स बळकट करण्याचं काम करतात ही वनस्पती. आणि हरणखुरी नाव का पडलं तिला? कारण हरण जे आहेत ते त्यांच्या खुरांनी ती बाजूला करते वनस्पती, जमिनीवर एकदम फ्लॅट असते, ती बाजूला करते आणि खाते, त्यामुळे तिला नाव हरणखुरी पडलंय. तर ज्या ठिकाणी हरणखुरी आहे त्या ठिकाणी हरणांचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं. त्याबरोबर ज्या ठिकाणी पवना गवत आहे, कुंदा गवत आहे, त्या ठिकाणी हरणांचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं यामध्ये आहे की शांतता. ज्या ठिकाणी मनुष्याची ढवळाढवळ नाहीये किंवा ज्या ठिकाणी खूप मानवनिर्मित गोंगाट नाहीये, डीजे असेल किंवा साऊंड पोल्युशन असेल, गाड्यांचे हॉर्न असतील, वर्दळ जी आहे माणसांची ती, ज्या ठिकाणी असं नाहीये, ज्या ठिकाणी शांतता आहे, एकांत आहे, अशा ठिकाणी प्राण्यांना आवडतं राहायला. मग त्याच्यामध्ये हरणांचा अधिवास वेगळा आहे, हरणांच्या मूलभूत गरजा वेगळ्या आहेत. त्यांना मारहाण पाहिजे, म्हणजे हरणाचं स्पीडसाठी ओळखले जातात हरणं. मग त्यांना जोरात पळण्यासाठी तसा फ्लॅट पोर्शन पाहिजे, मारहाणं पाहिजेत. त्या व्यतिरिक्त ससा जर पाहिलं आपण तर ससाला लपण्यासाठी जागा पाहिजे, बीड असले पाहिजेत किंवा त्यांना खाण्यासाठी ठराविक काही वनस्पती किंवा कंदमुळं जे आहेत ते पाहिजेत. रानडुकरं जर पाहिले आपण तर रानडुकरांना एकांत पाहिजे, त्यानंतर पौष्टिक गवत किंवा कंदमुळं जे आहेत ते पाहिजेत. आपल्याकडच्या डोंगरामध्ये जर पाहिलं तर कंदमुळांचं प्रमाण किती कमी झालेलं आहे. त्यानंतर जे पौष्टिक गवत आहे, आता आपण कुसळ मोठ्या प्रमाणात बघतो. कुसळ तसं पौष्टिक गवत नाही मानले जात, म्हणजे प्राण्यांना खाद्य स्वरूपामध्ये. पर्यावरणासाठी त्याचं वेगळं महत्व आहे, पण खाद्य म्हणून कुसळाकडे जनावरं तेवढं आवडीने बघत नाहीत. तर त्या प्रकारचं जर आपण प्लांटेशनच त्या ठिकाणी केलं नाही, त्या प्रकारचं अधिवास जर जपला नाही, तर जे प्राणी आहेत त्या डोंगरावर राहणार नाहीत. आता हा अधिवास जो आहे हा प्रत्येक गोष्टीचा असतो. मग त्या किड्यामुंगीपासून, बिबट्यापासून, काजवे, त्यानंतर इव्हन वनस्पतींचा पण अधिवास असतो. आपण जर एखादा डोंगर आहे तर डोंगरावर टॉपला आढळणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतात, मध्यावर आढळणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतात, खालच्या भागात आढळणाऱ्या वनस्पती वेगळ्या असतात. तर सर आता या गोष्टीवर वन विभाग काम करत नाही का? वन विभागाला सगळ्यात आधी वनस्पतींची ओळख असणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये, अहिल्यानगरच्या भागामध्ये नेमकं कोणत्या वनस्पती आढळतात त्याचं माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असून उपयोग नाहीये. त्याचा बियांचा कालावधी कधी असतो, त्यानंतर त्याची रोपं कशा प्रकारे तयार करायची, याच्यावर त्यांनी ग्राउंड लेवलवर काम करणं गरजेचं आहे. आता आपलं जे डिपार्टमेंट आहे अहिल्यानगरचं, तर त्याच्यामध्ये ते जे अधिकारी आहेत किंवा ते जे रेकॉर्ड ऑफिस आहे त्यांच्याकडे आपल्या स्थानिक वनस्पतींचा डाटाच नाहीये. म्हणजे आपल्याकडे कोणत्या वनस्पती आढळतात, वनस्पती सोडा, वृक्षां कोणते कोणत्या प्रजाती आढळतात, त्यांचा पण डाटा त्यांच्याकडे नाहीये.
मग काम कधी करणार? तुमच्याकडे डाटाच नाहीये तर तुम्ही काम कशावर करणार? एक अशी काही गोष्ट आहे का सर की त्यांच्याकडं ह्युमन सोर्स कमी आहे, माणसं कमी आहे डिपार्टमेंटकडे? माणसं आहेत. माणसांची संख्या पुरेशी आहे. माझ्यासारखा एखादा माणूस किंवा माझे जोडीदार जे आहेत 3-4 जण, आम्ही 3-4 जणांमध्ये जर एवढं सगळं काम करू शकतोय, आपल्या अहिल्यानगरमध्ये जे पण ड्राय डिसिडस फॉरेस्टमध्ये वनस्पती किंवा वृक्ष त्यांचं शोध घेऊन, त्यांचं आयडेंटिफिकेशन करून, त्यांचं बॉटॅनिकल नाव शोधून, त्याचं बिया गोळा करून, त्याचं रोपं जर तयार करू शकतोय, आमचं प्रोफेशन वेगळं आहे. पण त्या व्यतिरिक्त आम्ही जर हे करतोय, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट तर त्यांचं स्वतःचं ते प्रोफेशन आहे. त्याने ते करणं गरजेचं आहे. तरी पण त्यांच्याकडून ते होत नाहीये. तर याला कारण एकच आहे, त्यांना संवेदना नाही आहे. खूप कमी लोक फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये मी पाहिलेत की ज्यांना संवेदना आहे या निसर्गाप्रती. आणि ज्यांना संवेदना आहे त्यांना नॉलेज मिळणं खूप गरजेचं आहे. एक उदाहरण द्या ना सर आम्हाला या बाबतीमध्ये, म्हणजे कसे कुठलं तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा तुम्हाला आलेला अनुभव. का अनुभव भरपूर आहे? अनुभव भरपूर आहे. ते तोंडात मारल्यासारखं आहे त्यांचं. वनवाच्या बाबतीत येतो. आपल्याकडे ग्रासलँड भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि ग्रासलँड आपल्याकडे खूप कमी भाग जो आहे तो संरक्षित आहे. जसं रेकुरीचा ग्रासलँड भाग जो आहे तो संरक्षित आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे नगर शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ग्रासलँड आहे. तो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतो? सगळंच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येत नाहीये. म्हणजे ऍक्च्युली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर ग्रासलँड असायला पाहिजेत. म्हणजे ग्रासलँडकडे बघण्याची भूमिका जी आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटची संवेदनशील नाही आहे. म्हणजे त्यांना झाडं महत्वाचे आहेत, गवत महत्वाचं नाही आहे. आणि जेव्हा अशा ग्रासलँडला वनवा लागतो तर त्यांच्याकडे सेंट्रलाइज टीम नाही आहे. सेंट्रलाइज टीम म्हणजे काय की समजा वृद्धेश्वर भागामध्ये वनवा लागला, घाटशिरस भागामध्ये वनवा लागला, तर तिथली लोकल जी टीम आहे वन विभागाची 3-4 जण असतील, ते वनवा विझवण्याचं काम करतात. त्यासाठी रॅपिड ऍक्शन टीम जी आहे नगरहून जात नाही. म्हणजे वनवा म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सगळं ते एक साम्राज्य आहे. त्या तुमच्या साम्राज्याला आग लागली, तुमच्या घराला आग लागली आहे आणि तुम्ही बघत बसताय सेंटरवरून आणि लोकल लोक विझवतील या आशेवर तुम्ही बघताय. ते चुकीचं आहे. तुमच्याकडं मनुष्यबळ पाहिजे. कमीत कमी 100 जण तुमच्याकडे पाहिजेत वनवा विझवण्यासाठी. तुमच्याकडे असतात किती जण? 5-6 जण, 8-10 जण मॅक्झिमम. 8-10 जणांमध्ये वनवा विझवणं शक्य नाही आहे. आणि जे पण माणसं आहेत, जे वनमजूर आहेत, तर त्यांचं तेवढं परिस्थिती नाहीये. त्यांचं वय खूप झालेलं आहे. ते मोठा डोंगर चढू शकत नाही. आपल्याकडे 700-800 मीटरचे 1 किलोमीटरचे डोंगर आहेत उंच, तर ते त्यांना चढणं शक्य होत नाही. आणि अशा वेळेस जेव्हा वनवा लागतो त्यावेळेस तो कधी 2 दिवस कधी 3 दिवस पण पेटत राहतो. आणि सगळ्यात म्हणजे वनवा जो आहे तो सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जसं त्यांच्या साम्राज्याला किंवा जंगलालाच आग लागली आहे, वन खातं जे म्हणतो आपण, तर वनालाच जर आग लागली आहे, तुम्ही बघायची भूमिका कशी घेऊ शकता की आमचे टीम मेंबर्स आहेत ते जाऊन विझवतील? सेंट्रलाइज टीम पाहिजे. कमीत कमी 100 लोकांची टीम पाहिजे तर ते शक्य आहे. आणि वनव्याच्या ज्या घटना आहेत एकेका दिवशी 8-8 ठिकाणी होतात उन्हाळ्यामध्ये. आणि जेव्हा त्या ठिकाणी वनवा लागतो त्यावेळेस फक्त तिथलं गवत नष्ट नाही होत, तिथल्या वनस्पती नष्ट होत नाही, तर तिथली जी सांस्कृतिक वारसा जो आहे तिथला जेव्हा त्या ठिकाणी वनवा लागतो तो हजारो वर्षांचा जो इतिहास आहे त्या वनस्पतीचा. समजा दहीपळस नावाची जे झाड आहे चांदवी महालावर हजारो वर्षांपासून असेल, परंतु वनव्यामध्ये जर ते नष्ट झालं तर पुन्हा कोण लावणार ते? वन विभागाला कदाचित हे पण माहित नसेल की दहीपळस म्हणजे काय. तर त्याची रोपं कशी तयार करायची तो तर लांबचा विषय आहे, परंतु त्याची रोपं तयार करणं खूप महत्वाचं आहे. पण त्याच्या आधी जे पण काही झाडं आहेत ते संरक्षित करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी वनवा ज्या पण ठिकाणी लागतो त्या ठिकाणी सगळ्यात पहिली आपल्याकडे क्विक टीम पाहिजे की जी इमिजिएट, म्हणजे आता जर फोन आला आपल्याला की वनवा लागलाय तर इमिजिएट 15-20 मिनिटांमध्ये, अर्धा 1 तासामध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी वनवा विझवण्याचं काम चालू झालं पाहिजे. आता हे झालं वनव्याच्या बाबतीमध्ये. आता बिबटे आहे. आता बऱ्याचशा गावांमध्ये नाही का बिबटे पकडला जातो, वन विभागाच्या लोक त्याला घेऊन जातात. ते नेमकं त्याला कुठे हे करतात पुन्हा?
स्थलांतरित कुठे करतात ते? मी सांगितलं ना तुम्हाला बिबट्याचं जे आहे, बिबट्याचा अधिवास कमी होत चाललेला आहे. बिबट्याला जगण्यासाठी जे पण काही क्षेत्र पाहिजे, बिबट्या लपून शिकार करणारा प्राणी आहे. आणि लोकांचा एक दृष्टिकोन आहे की बिबट्या खूप आक्रमक आहे किंवा बिबट्या खूप अग्रेसिव्हली अटॅक करतो. तसं नाहीये. बिबट्या मी स्वतः अगदी 30-40 फुटाच्या अंतरावरून अनेकदा फॉरेस्टमध्ये पाहिलेला आहे. आमची नजरानजर पण झालेली आहे. त्यांनी स्वतःहून अटॅक कधीच नाही केला. उलट बिबट्या जो आहे तो खूप भित्रा प्राणी आहे. माणसाची चाहूल लागताच तो लांब लांब पळत जातो. परंतु जेव्हा तो त्याच्या अधिवासामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला या त्याच्या भूमिका ज्या आहेत, तर भित्रेपणा किंवा एकदम शांत राहून शिकार करणं किंवा अग्रेसिव्ह न होणं, हे आपल्याला त्याच्या भूमिका बघायला मिळतात. परंतु त्याचा अधिवास जर डिस्टर्ब झाला, म्हणजे उद्या जर माझ्या घरावर जर कोणी दगडफेक करत असेल तर मी शांत का राहू? माझ्या घरच जर सुरक्षित नसेल तर मी माझं म्हणजे स्थलांतर मला करावंच लागेल. सेम बिबट्याचं झालंय, प्रत्येक प्राण्याचं झालंय, अगदी रानडुकराचं पण तसंच झालेलं आहे. पाणवठे जे आहेत आपल्या डोंगरामध्ये त्याची संख्या खूप कमी आहे. जे पण पाणवठे आहेत ते व्यवस्थित मेंटेन केले जात नाही. त्यामध्ये पाणी रेग्युलरली टाकलं जात नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, बिबट्याला जर एखाद्या डोंगरामध्ये पाणीच नसेल, समजा चांदबी महालाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी समजा पाण्याची उपलब्धता नसेल तर तहान लागल्यावर कुठं जायचं त्यांनी? त्यांच्यासाठी किराणा दुकान नसतात ना, जिथं चाललंय बिस्लरीचं एक बॉटल, तसं नसतं. तर त्यामुळं प्राण्याला किंवा बिबट्याला, हरणांना, रानडुकरांना जे जे काही गरजेचं आहे ते आधी आपल्याला माहित पाहिजे. त्यानंतर त्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीवर इंडिव्हिज्युअली काम होणं गरजेचं आहे. त्या डोंगरावर त्या गोष्टी जर उपलब्ध असल्या, समजा मला जर सगळं काही नगरमध्ये मिळतंय, मी कशाला मुंबईला जाऊ? सेम तसंच प्राण्यांचं आहे. प्राण्यांना जर सगळ्या सुखसुविधा म्हणजे त्यांचं असं काही नाही की त्यांना 4 BHK फ्लॅट पाहिजे किंवा काय पाहिजे. माणसांच्या गरजा वाढत चालल्यात. म्हणजे आपण जर 50-60 वर्षापूर्वी जर पाहिलं तर आपण सगळे एक सपराच्या घरामध्ये किंवा पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो. आज प्रत्येक जण स्लॅबच्या घरामध्ये राहत आहे. माणसांच्या गरजा वाढल्या. तुम्ही पक्ष्यांच्या बाबतीत बघा, पक्ष्यांचे घरटे 50-60 वर्षापूर्वी पण आधी तेवढेच होते, 100-200 वर्षापूर्वी पण तेवढेच होते, तोच आकार आहे. आता पण तसेच आकार आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा नाही झालाय आकार. त्यामुळं निसर्गाकडून तुम्ही एक शिकण्याचा प्रयत्न करा की निसर्ग तुम्हाला शिकवतोय की कमीत कमी गरजा असताना आपण आनंदी कसं राहायचं. तर अधिवासावर काम करणं खूप गरजेचं आहे. त्या प्रत्येक प्राण्यातला जर तुम्हाला वाचवायचं असेल किंवा बिबट्याचा अतिरेक किंवा रानडुकरांचा त्रास जर कमी करायचा असेल तर त्या भागामध्ये डोंगरामध्ये काय चुकीचं घडतंय ते आधी बघा. आपल्याकडचे डोंगरामध्ये उत्खनन चालू आहे. आपल्याकडच्या डोंगरामध्ये गुराखी लोक त्यांची जनावरे घेऊन जातात आहे. तिथलं हॅबिटॅट जे आहे ते डिस्टर्ब होत आहे. आणि त्यांना शांतताच मिळत नसेल तिथे तर ते मग शांतता शोधण्यासाठी ऊसामध्ये येणारच ना. ऊस म्हणजे त्यांच्यासाठी गवतच आहे. त्यांना माहित नाही की ते ऊस आहे का काय, की कोणी लावलंय. त्यांना ते दाट दिसतंय त्यामुळे त्याच्यामध्ये लपण्यासाठी येतात ते. पण तुम्ही जर अशा प्रकारे जर वणव्याच्या माध्यमातून किंवा वृक्षतोडीच्या माध्यमातून गुराखी लोक जे अवैध चराई करतात त्याच्या माध्यमातून जर असं हॅबिटेट त्यांचं जर डिस्टर्ब होत असेल तर ते पूर्ण इकोसिस्टमसाठी धोकादायक आहे. आता आपण जसं सर रानडुक्कर बघतो तर रानडुकरावर पर्याय बिबट्या आहे. अगदी बरोबर. आम्ही कोलार घाटामध्ये होतो मागच्या 4-5 महिन्यापूर्वी. त्या ठिकाणी वणवा लागला होता आणि वणवा विझवण्यासाठी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी. तर त्यावेळेस स्थानिक ग्रामस्थ आम्हाला पाण्याच्या बाटल्या घेऊन आले होते. तर आम्ही सहज चर्चा करताना वणवा विझत असताना त्यांच्यावर काही संभाषण झालं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की बिबट्या आमच्यासाठी वरदान आहे. तर आम्हाला शॉक बसला की सगळे ग्रामस्थ तक्रार करतात की आमच्याकडून बिबट्या घेऊन जा किंवा बिबट्या नसला पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बिबट्या जेव्हापासून त्या डोंगरामध्ये आहे तेव्हापासून त्यांचं रानडुकरांचं प्रमाण जे आहे त्या भागातलं ते कमी झालंय. रानडुकरांचा शेतीला त्रास कमी झालाय. त्यांची रानडुकरांची संख्या कमी झाली, नियंत्रणात आली आहे. हे का बरं? कारण तिथे एक फूड चेन चालू झाली आहे. फूड चेन जर डिस्टर्ब झाली ना तर पूर्ण इकोसिस्टीम आणि माणूस डिस्टर्ब होतो. त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. बिबट्याचं प्रमुख आहार जो आहे ते हरणं आहेत, रानडुकरं आहेत. त्याचं कुत्रं कधीच नव्हतं आहार. परंतु त्या डोंगरामध्ये जर पाणीच नसेल हरणांना किंवा रानडुकरांना पिण्यासाठी, आवश्यक ते खाद्यच नसेल, आवश्यक ती शांतताच नसेल तर कशाला ते हरणं आणि रानडुकरं राहतील त्या डोंगरामध्ये? त्यांच्यासाठी फक्त एक दगड आहे, तो माती आहे.
त्यांच्यासाठी आवश्यक गोष्टीच नाही ना तिथे. मग ते मानवी वस्तीमध्ये येणार, मग त्यांच्या पाठोपाठ बिबट्या पण येणार. ते ही फूड चेन आहे पूर्ण. ही जर डिस्टर्ब झाली तर माणसाचं जीणं पण डिस्टर्ब होणार. म्हणजे ही एक आपण जे म्हणतो की नैसर्गिक जी एक चक्री ती चालू राहिली पाहिजे. बरोबर. ही निसर्ग चक्र जे आहे, आता आपण आपल्या माणसांचं फूड चेन बघू. माणसांचा 30-40 वर्षापूर्वीचा आहार जो आहे तो वेगळा होता, सात्विक होता. आत्ताचा आहार फास्ट फूड आलाय, त्याच्यामध्ये काही विदेशी बरेचसे फळं आलेत, बऱ्याचशा विदेशी पॅकेट फूड आलेत, त्याच्यामध्ये केमिकल आहेत, भरपूर गोष्टी आहेत. तर हे माणसांचं फूड हॅबिट जे आहे ना ते चेंज झालंय. आणि प्राण्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर प्राण्यांचं फूड हॅबिट चेंज नाही झालंय. प्राण्यांना ते जे पाहिजे ते जर मिळत नाहीये तर त्यांची उपासमार होणार, त्यांची संख्या कमी होणार, त्यांचं मायग्रेशन होणार, या गोष्टी होणार. त्यामुळे ती फूड चेन जी आहे ती व्यवस्थित अबाधित राखणं खूप महत्वाचं आहे. आणि ही फूड चेन आपण स्वतः मानवांसाठी डिस्टर्ब करतोय. म्हणजे आपण पॅकेट फूड खातोय, ज्याची आपल्या शरीराला इव्होल्युशन मध्ये ते शरीराने ते विकसित नाही केलंय. शरीराला माहित नाही की ते फास्ट फूड कसं डायजेस्ट करायचं. बरोबर आहे. कारण आपलं शरीर जे उत्क्रांत झालेलं आहे तर ते फास्ट फूडने उत्क्रांत नाही झालेलं आहे. आपले जे स्थानिक मिलेट आहेत किंवा स्थानिक ज्या रानभाज्या आहेत याच्या मार्फतच आपलं शरीर उत्क्रांत झालेलं आहे. परंतु आपण सडनली त्याला फास्ट फूडची सवय लावणार किंवा पॅकेट फूड देणार, त्याच्यामुळं बरेचसे गुंतागुंतीचे आजार आपण बघतोय. म्हणजे कॅन्सर पर्यंत प्रकरण जातात, हे कॉमन झालंय. तर त्यामुळं आपल्या शरीर ज्या किंवा कोणतं पण शरीर, प्राण्याचे शरीर, ते ज्या वनस्पतींच्या आधारावर उत्क्रांत झालेलं आहे त्या वनस्पती मिळणं खूप गरजेचं आहे. आता सर तुम्ही सांगितलं, तुम्ही आता विषय घेतला रानभाजी. सर रानभाज्या कशा ओळखायच्या? ओके. खरं तर रानभाज्या किंवा वनस्पती ओळखणं ही एक कला आहे. आणि केवळ पुस्तक वाचून नाही तर प्रत्यक्षात जमिनी स्तरावर उतरून आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला कोणत्या रानभाज्या आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे, त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. जे जाणकार लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, तर त्यांच्याकडून ते माहिती घेणं गरजेचं आहे. तर आपल्या अहिल्यानगर शहर जे आहे किंवा आपला अहिल्यानगर जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये कमीत कमी माझ्या डॉक्युमेंटेशननुसार 150 ते 200 रानभाज्या आहेत. म्हणजे हे फक्त ह्या एरिया पुरतं आहे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पण अशाच प्रकारे आपल्याला सापडू शकतात? जसं मी तुम्हाला इव्होल्युशन सांगितलं, तर आपल्या अहिल्यानगर भागामध्ये इव्हॉल्व झालेल्या वनस्पती ह्या आहेत. त्या भागामध्ये अजून जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतात. हा, मग तर ह्या रानभाज्या ज्या आहेत ह्या प्रत्येक रानभाज्यांचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे आपण म्हणतो की एखादी भाजी जी आहे किंवा कारल्याची भाजी ती डायबिटीजवर चालते, तसंच प्रत्येक रानभाजीचं वेगळं महत्व आहे. आता हाडजोड म्हणून एक रानभाजी आहे, अस्थिसंहारक तिला म्हणतात. तर ती रानभाजी जी आहे ती हाडांच्या बळकटीसाठी वापरली जाते. किंवा हडसन, आपल्याकडे माळरानावर एकदम छोटी वनस्पती असते, तर ती वनस्पती जी आहे ती पण हाडांसाठी वापरली जाते, म्हणजे हाडं बळकट होण्यासाठी. किंवा आपले पूर्वज जे आहेत ते परंपरागत रीतीने त्याचे लाडू बनवायचे आणि ते लाडू बनवून ते खायचे. म्हणजे वनस्पतींचे लाडू, आपण शेंगदाणे खोबऱ्याचे लाडू ऐकलंय, पण वनस्पतींचे लाडू ते बनवायचे काही विशिष्ट पदार्थ त्याच्यामध्ये टाकून. त्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या रानभाज्या ज्या आहेत त्या घराच्या आजूबाजूला पण असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला घोळ नावाची वनस्पती असते किंवा आंबोशी असते, चील असते. तर ह्या रानभाज्या आपल्या कुंडीमध्ये पण नकळत उगवतात. आपण त्यांना तण म्हणून काढून टाकतो. अगदी शेतीच्या बांधावर अनेक रानभाज्या आपल्याला आता बघायला मिळतात. त्याच्यामध्ये केना म्हणून एक गवताचा प्रकार आहे, केना, त्यानंतर करटुलं जे आहे, त्यानंतर रानमटकी. तर अशा रानभाज्या शेताच्या बांधावर पण आपल्याला बघायला मिळतात. पाथरी आहे, त्याच्यामध्ये राजगिरा, चील. तर ह्या आपल्याला नैसर्गिकरित्या बघायला मिळतात. परंतु आजकालच्या शेतकरी लोकांना पण त्याचं पारख राहिली नाहीये किंवा त्याचा वापर कसा करायचा ते माहिती नाहीये. त्यामुळं शेतकरी सर्रास तणनाशक वापरताना दिसतात आहे आणि ते तणनाशकामुळं रानभाज्यांचं प्रमाण पण दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि रानभाज्यांच्या बाबतीत लोकांचा एक गैरसमज आहे की रानभाज्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात, असं नाहीये. रानभाज्या काही वृक्ष स्वरूपामध्ये आहेत. आता ही जी शेंग मी तुम्हाला मागाशी दाखवली, तर ही टेटू नावाची शेंग जी आहे, तर ही म्हणजे वृक्ष स्वरूपामधली आहे. म्हणजे याचं झाड होतं आणि झाडाची शेंग आपण खाण्यासाठी वापरू शकतो. जेव्हा ही कच्ची असते त्यावेळेस याचं लोणचं पण तयार करतात आणि याची भाजी पण तयार करतात. लिव्हरसाठी गुणकारी म्हणून ही भाजी आपले आदिवासी लोक वापरत होते. अच्छा, आता मला एक प्रश्न पडलाय सर असा की
आता तुम्ही आणि मी आपण दोघं एकमेकांसोबत नाही का संवाद साधतोय, आपण हम्म. कम्युनिकेशन करतोय. आपण भाषे स्वरूपात असो हम्म. किंवा आपण आज टेक्नॉलॉजी जसं मोबाईलवर आपण एकमेकांच्या सतत संपर्कात असतो. हम्म. तसे हे जे झाड असतं, हम्म. एक झाड इतर झाडांसोबत ते कनेक्टेड असतं का? त्यांचे संवाद होतात का? नक्कीच होतात. याच्यामध्ये आपल्या साधू संतांनी पण याविषयी बरंचसं सांगून ठेवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आधुनिक जग जे आहे सायन्स, तर सायंटिफिकली देखील हे प्रूव्ह झालेलं आहे. जगदीशचंद्र बोस जे भारतीय वैज्ञानिक होऊन गेले, त्यांनी आजपासून 100 वर्षांपूर्वी क्रेस्कोग्राफ म्हणून एक इन्स्ट्रुमेंट काढलं होतं. तर त्याच्यामध्ये नॉर्मल जो आपलं मोशन आहे, जे पण काही आपला बघण्याचं व्ह्यू आहे, त्याच्यापेक्षा 10,000 पटींनी ते मॅग्निफाय करत होतं. म्हणजे जी पण पान किंवा वनस्पती बघताय ती 10,000 पटींनी त्याच्यामध्ये मॅग्निफाय व्हायची. आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा शोध लावला आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने वेगवेगळ्या म्युझिकचा त्या वनस्पतीवर काय परिणाम होतोय, त्याबरोबर इमोशन्सचा काय परिणाम होतोय किंवा बोलण्याचा काय परिणाम होतोय, कोणत्या वातावरणामध्ये वनस्पती चांगल्या प्रकारे वाढतात, असा त्यांनी खूप बारीक अभ्यास केला. आणि त्यांनी एक कन्क्लुजन काढलं की वनस्पतींना भावना असतात किंवा वनस्पतींना म्युझिक, जर आपण प्लेझेंट म्युझिक लावलं तर त्याच्या माध्यमातून वनस्पती खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतात. तर वनस्पतींना भावना असतात. त्याबरोबर मायसिलियम म्हणून एक प्रकार आहे. तर बुरशींचं एक नेटवर्क असतं आपल्या जमिनीच्या अवतीभोवती. ज्या ठिकाणी पण समृद्ध बायोडायव्हर्सिटी आहे, त्या ठिकाणी हे बुरशींचं जे जाळं आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. हे अतिसूक्ष्म असतं, मायक्रोस्कोप खाली आपल्याला आपण ते बघू शकतो. तर अनेक बुरशी जेव्हा एकत्र येतात आणि मुळांचं नेटवर्क तयार होतं, त्याला मायसिलियम म्हणतात. आता हे मायसिलियम काय करतात की एखादं झाड जर वीक असेल तर त्या झाडाला न्यूट्रिशन देण्याचं काम करतात. मग त्याच्यामध्ये दुसऱ्या झाडाकडे न्यूट्रिशन जास्त असतील, एका झाडाकडे कमी असेल, त्या झाडाचं न्यूट्रिशन या झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम वनस्पती करत असतात. त्याबरोबर एखाद्या ठिकाणी समजा वृक्षतोड होत असेल तर तो मेसेज त्या आजूबाजूच्या झाडांना पोहोचवण्याचं काम देखील हे मायसिलियम, हे बुरशी जी आहे ती करत असते. त्याबरोबर एखाद्या ठिकाणी वनवा जर लागला असेल, समजा या टोकाला जर वनवा लागला तर तो मेसेज शेवटच्या वनस्पतीपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील ह्या मायसिलियम किंवा ह्या बुरशी करत असतात. म्हणजे आपण बुरशी एक छोटासा घटक समजतो किंवा दुर्लक्षित घटक समजतो, पण तो पण निसर्गामध्ये किती महत्वाचा आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत की बुरशी जी आहे आपण फक्त म्हणजे झाडं लावणार आणि बुरशींकडे बघणार नाही किंवा गवत लावणार नाही किंवा झुडपं लावणार नाही. आपल्याला जर जंगलाचं संवर्धन करायचं आहे तर बुरशीपासून तर मोठ्या झाडांपर्यंत जर संवर्धन केलं तर हेल्दी इकोसिस्टीम तयार होऊ शकते. ओके. झाडांना भावना असतात. येस. आणि झाडांना भावना असतात याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर एकांतात आपण झाडांकडे जर जाऊन बसलो, झाडांच्या जवळ जाऊन बसलो, झाडांवर हात फिरवला, आपण जर व्यवस्थितरित्या झाडांकडे पाहिलं, त्यांची पानं बारकाईने पाहिले, तर नक्कीच आपल्याला झाडांमध्ये खरोखर भावना असतात याची जाणीव होते. म्हणजे कसं सर? थोडंसं उदाहरण. आता आपण समजा याचंच उदाहरण घेऊ. हे कोणतं तरी समजू एक कोणत्या तरी झाडाचं फळ आहे. हे फळ तडकलंय. आता तुम्हाला जर मी विचारलं तर याचा रंग कोणता आहे? काय सांगाल तुम्ही? ब्राऊन कलर मध्ये. ब्राऊन कलरमध्ये. पण त्याच्यामध्ये फक्त ब्राऊन कलर नाहीये. त्याच्यामध्ये थोडा एक फिकट कॉफी रंग पण आहे, पांढरा रंग पण आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत. त्याचं टेक्स्चर जे आहे ते वेगळं आहे. त्याची संरचना जर बारकाईने पाहिली तर खूप सूक्ष्म संरचना आहे. वरती टोकाकडे काहीतरी नक्षी दिसतेय. याचं देठ पण एकसारखं नाहीये. त्याच्यामध्ये पण थोडा खरबडीतपणा आहे. सांध्यांसारखं काहीतरी पाट आहे. तर म्हणजे हे आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत. याला जर आपण बारकाईने जर पाहिलं ना तर आपण त्याला अनुभव करू शकतो. ओके. आणि निसर्ग अनुभव करायला जेव्हा आपण शिकतो किंवा तेवढं बारकाईने जेव्हा निसर्गाकडे बघतो त्यावेळेस आपलं सेन्सेस जागृत होतात. बघण्याचा जो सेन्स आहे तो शार्प होतो आणि त्यामुळे आपण वर्तमानात राहून त्या वनस्पतीकडे, त्या पानाकडे बारकाईने बघतो आणि आपल्याला आनंद मिळायला लागतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण झाडाशी किंवा त्या निसर्गाशी एकरूप होण्याचा एक लिमिट, एका क्षणापर्यंत पोहोचलेला असतो.